बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज सकाळपासून ग्रामपंचायतीच्या निकालांची आकडेवारी तुम्ही प्रत्येक मीडियावर पहा। प्रत्येक मीडियावर ही आकडेवारी वेगवेगळी दाखवली जाते। प्रत्येक पक्षाची आकडेवारी प्रत्येक मीडियावर वेगवेगळी दाखवली जाते आणि विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आकडेवारी तुम्हाला सगळ्यात तळाला दाखवली जाईल, सगळ्यात तळाला। याच्यानंतर प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये जे प्रश्न तयार झालेत, शिवसैनिकांच्या मनामध्ये जे संभ्रम तयार झालेत, त्या संभ्रमावर मी आज तुमच्या समोर उत्तर देण्यासाठी आलेलो आहे। मी वारंवार तुम्हाला सांगत असतो, आपल्याला आपली माध्यमं का विकसित करावी लागेल। शिवसेना एक वादळ हे असंच माध्यम आहे। शिवसैनिकांच्या बातम्या, शिवसेनेच्या संबंधित बातम्या शिवसैनिकांपर्यंत आहे अशा पोहोचवण्यासाठी आपल्याला आपली माध्यमं ही विकसित करावीच लागतील। मी वारंवार सांगत आलोय। आता लक्षात घ्या, आपण कुठे कमी पडलो? होय, आपण तळाला गेलो म्हणजे आपण कमी पडलोच। आपण कमी पडलो, कुठे कमी पडलो हे लक्षात घ्या। तर आपण कमी पडलो या मीडियाला मॅनेज करण्यामध्ये। कारण आजच्या ह्या विकाऊ मीडियाच्या जमान्यामध्ये प्रत्येक मीडियाला काही ना काहीतरी अपेक्षा असते, काही ना काहीतरी अपेक्षा असते। आपण त्या अपेक्षा कदाचित पूर्ण करू शकलो नाहीत, म्हणून आज आपण तळामध्ये आहोत। तुम्हाला काही साधे प्रश्न विचारू, या प्रश्नांमधनं तुमच्या मनातल्या सगळ्या संभ्रमांची उत्तरे तुम्हाला उकलत जातील। लक्षात घ्या, मी फक्त शिवसैनिकांसाठी सांगत नाहीये, महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या गावोगावातल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हे प्रश्न मला पोहोचवायचेत आणि त्या निमित्ताने त्यांच्याही मनात आलेल्या प्रश्नांची यातून उत्तरे दिली जातील। लक्षात घ्या, आज आपण जवळपास 2,500 ग्रामपंचायतीचा आकडा पाहतोय, एकूण ग्रामपंचायतीचा। आज अमुक पक्षाने म्हणजे भारतीय जनता पक्षाने समजा 2,000 ग्रामपंचायती जिंकल्या, शिंदे गटाने पुढच्या 500 जिंकून टाकल्या। अरे चार, अजित पवार राहिलेत, अजित पवारला 100-200 देऊन टाका, बाकी विरोधकांचे 0 पकडा, विरोधकांच्या 0 जागा पकडा। आता मला एक सांगायचंय, 2,500 ग्रामपंचायती जर लढल्या गेल्या होत्या तर ग्रामपंचायती लढाईच्या आधी कुणी किती ग्रामपंचायती लढतंय याची आकडेवारी का बरं आली नाही? याचं एक कारण तुम्हाला सांगतो। याची आकडेवारी यासाठी नाही आली कारण कुणी किती ग्रामपंचायती लढवल्या हे तुम्ही शोधूच शकत नाहीत। कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर लढल्या जात नाहीत, हे तुम्हाला आणि मला चांगलंच माहिती आहे। जर ह्या निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत तर मग ही आकडेवारी तुम्ही मोजू कशी शकता? बरं, निकालाच्या आधी जर तुम्हाला आकडेवारी जाहीर करायची, याचा अर्थ जर एखाद्या वेळेस उद्या मीडियाने उलट्या बातम्या दिल्या तर असं नको दाखवायला की आम्ही 2,500 जागा लढलो आणि आम्हाला 250 जागा देखील आल्या नाहीत। त्यामुळे अगोदर ही आकडेवारी कोणीच सांगत नाही, पण निकाल लागल्यानंतर मात्र आकडेवारी सांगायला सारे उंदीर बाहेर येतात। आता विचार करा, ज्या निवडणुका चिन्हावर लढल्याच गेल्या नाहीत त्याच्या विजयी उमेदवाराला तुम्ही जर प्रश्न कराल तू कुठला, तो सकाळी एक सांगतो, दुपारी एक सांगतो आणि संध्याकाळी एक सांगतो। कारण प्रत्येक पक्षाचा बडा नेता ज्यावेळेस त्याच्या समोर जातो, बाबा रे तू कुणाचा? साहेब मी तुमचाच। दुपारी दुसऱ्या पक्षाचा नेता जातो, बाबा रे तू कुणाचा? साहेब मी तुमचाच। आणि संध्याकाळी तिसऱ्या पक्षाचा नेता जातो तेव्हा साहेब मी तुमचाच, कायम स्वरूपी मी तुमचाच। हे अशा प्रकारचं ग्रामीण राजकारण असतं। कारण ह्याच्या मागे बरीचशी कारणं आहेत, पण ती कारणे थोडक्यात मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो। पण ही जी आकडेवारी असते ना, ही तुम्ही भले उद्या शिवसेनेच्या 2,500 पैकी 2,500 जागा जरी दाखवल्या तरीही आपण त्याच्यात अडकू शकत नाहीत। त्या जागांवरून तुम्ही तुमची ताकद किंवा तुम्ही तुमच्या कमजोऱ्या लक्षात घेऊच शकत नाहीत। समाजशास्त्राने त्यासाठीच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना चिन्ह दिलेले नाही, हे लक्षात घ्या। तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी इथे सांगायचा प्रयत्न करतोय। आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मीडियाचा रोल सगळ्यात महत्त्वाचा असतो। मीडिया ज्याच्या बाजूने जागा दिसतात। पुढे गोष्ट लक्षात घ्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधीही चिन्हावर लढवल्या जात नाही। फॅक्ट्स लक्षात घ्या, फॅक्ट्स काय, त्याच्या मागे फॅक्ट्स काय सांगतात, त्या भावकीत किंवा जथ्यात लढवल्या जातात। आता भावकी जत्ता तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहितीये। ग्रामीण भागामध्ये भावकींमध्ये आपसामध्ये एक अंडरस्टँडिंग असते, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते आणि जथ्थे असतात। भावकीमध्ये कधी बिनविरोध निवडणुका, बऱ्यापैकी निवडणुका बिनविरोध होतात। कारण प्रत्येक भावकीला समजा एका गावामध्ये 3 आडनावं असतील, उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, 3 आडनावं आहेत, तर प्रत्येक आडनावाला एक रिप्रेझेंटेशन करायचं, स्वतःचं प्रतिनिधित्व करायची एक संधी मिळते। 5 वर्षाची टर्म, चला 1.25 वर्ष तुम्हाला, 1.25 वर्ष किंवा 1.5 वर्ष तुम्हाला, 1.5 वर्ष तुम्हाला आणि 1.5 वर्ष तुम्हाला, तिघेही वाटून घेतात।
आणि प्रत्येक आडनावाला रिप्रेझेंट करायची एक संधी मिळते. त्यामुळे भावकीमध्ये, जथ्यांमध्ये ह्या निवडणुका होत असतात. भावकीच्या आतमध्ये एका आडनावामध्ये सुद्धा 2-2 टर्म मध्ये त्यांना सरपंच पद हे वाटून दिलं जातं आणि त्याला कुठलीही मर्यादा नाही. त्यामुळे ह्या निवडणुका भावकीच्या किंवा जथ्याच्या असतात. पुढे ऐका, सरपंच पद हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये बऱ्याचदा बिनविरोध दिलं जातं. त्याच्याही पुढे सांगतो, या निवडणुका गावाच्या वेशी बाहेरच्या विषयांवर होत नाहीत. गावाची वेश असते, गावाला एक चांगला भाग आहे, म्हणजे तो वेशीचा हा चांगला भाग मला फार आवडतो. प्रत्येक गावाला आपली एक वेश असते आणि ते वेशीच्या बाहेरचे जे विषय असतात ना, त्याचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकींशी काहीच संबंध नसतो. उदाहरणार्थ लक्षात घ्या, गावातले विषय काय असतात की माझ्या गावात पाईपलाईन, धरणापासून पाईपलाईन कोण करून देईल, माझ्या रस्त्यावर मुरुम कोण टाकून देईल, मुरुम म्हणतोय, डांबर तर लांबच राहिलं, मुरुम कोण करेल, गावांच्या यात्रांच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या हद्दीतले सगळे रस्ते कोण व्यवस्थित करून देईल, किंवा एखाद्या चरीमध्ये पन्हाळी कोण टाकून देईल, पन्हाळी म्हणजे सिमेंटचे पाईप कोण टाकून देईल, किंवा तुम्ही साधं उदाहरण घ्या, पाण्याची टाकी कोण बसवून देईल, गावाला नळ कोण आणून देईल, किंवा गावामध्ये एखादा तरी आरो प्लांट लावून द्या, किंवा गावांमध्ये पाण्याच्या क्षारांची क्षमता जास्त असते, तिथे आरो प्लांट कोण करून देईल, गावाच्या तरुण मुलांना व्यायामशाळा कोण करून देईल, या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला जातो. आणि त्यातही ग्रामदेवतेचं किंवा प्रत्येक गावात एक मारुतीचं मंदिर असतं, त्या मारुतीच्या मंदिराचा समजा जीर्णोद्धार असेल तर त्या जीर्णोद्धारामध्ये मदत कोण करेल, ह्या सगळ्या विषयांवर. आता हे विषय काय राज्यस्तरीय झाले, हे राष्ट्रीय विषय झाले असं काहीही नाही. ग्रामपंचायतीचे सौर दिवेचे दिवे म्हणजे पदपथावर म्हणण्यापेक्षा गावातल्या छोट्या रस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या मार्फत सौर ऊर्जेचे दिवे जरी कोणी लावले ना, तरी सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या लढल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायतीचे विषय हे मोठे नसतात, हे अतिशय लहान असतात. त्यामुळे समाजशास्त्राने ग्रामपंचायतींना चिन्ह दिलेली नाहीयेत. कुणाची चिन्ह बॅट असतं, बॉल असतं, कबशी असतं, अशा प्रकारचे ते पॅनल असतात. याच्यामध्ये राजकीय पक्ष नसतात. राजकीय पक्षाच्या हेतूने प्रेरित लोक असू शकतात, पण त्या प्रेरित लोकांना तुम्ही राजकीय पक्ष म्हणून तिथे स्थान देऊ शकत नाहीत. निवडून आल्यानंतर ते अमुक राजकीय पक्षाचे, तमुक राजकीय पक्षाचे म्हणून मिरवू शकत नाहीत, कारण ते पक्षाच्या हद्दीच्या बाहेर इलेक्शन लढल्या गेलेले असतात. पुढे तुम्हाला आणखी काही महत्वाचे मुद्दे सांगतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय विषय नसतात. त्यामुळे ह्या निवडणुका ह्या गावात किती उंबरे आहेत, प्रत्येक उंबऱ्याला काय त्रास आहे, प्रत्येक उंबऱ्यामध्ये जाऊन जाऊन हा प्रचार केला जातो आणि प्रत्येक भावकीचा एक सदस्य त्याच्यामध्ये असतो. आता ज्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळून अनुभवल्या त्यांना हे सगळं चांगलं माहिती असेल आणि इथे कोणीही दावा करू शकत नाही. याची कारणं तुम्ही लक्षात घ्या. कारण दावा करणार कसा, तुम्ही माणूस मोजणार कसा. माणूस काय करतो, सकाळी एक आमदार गेला, तो आमदारासमोर किंवा एखादा खासदार गेला त्या सरपंचासमोर, तो आमदारा किंवा खासदारासमोर तो सरपंच हिम्मत करूच शकत नाही की साहेब मी तुमच्या पक्षाचा नाही, कारण त्या ग्रामपंचायतीला येणारा निधी तो आमदार किंवा तो खासदार सरळ सोट थांबवू शकतो. होय, त्याच्याकडे ते अधिकार आहेत. अधिकार म्हणण्यापेक्षा ते एक अडेलतट्टूपणा केला जातो. अडेलतट्टू. तुम्हाला साधं उदाहरण सांगू का, नितेश राणेंचं उदाहरण घ्या. नितेश राणेंनी 2 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या वेळेस, सिंधुदुर्गातल्या किंवा मालवणातल्या म्हणा, त्यांनी धमकी दिली होती, लाईव्ह मीडियावर धमकी दिली होती, जर माझ्या मर्जीतला सरपंच इथे निवडून आला नाही तर तुमच्या ग्रामपंचायतीला मिळणारा सारा निधी मी थांबवणार, 1 पैसा मिळून देणार नाही. याचा अर्थ तुम्हाला कळतो. म्हणून आमदारांशी, खासदारांशी किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांशी दुश्मनी हे सरपंच घेत नाहीत. त्यांना त्यांच्या गावाचा विकास करायचा असतो, मग तो कुणाच्याही माध्यमातून का असेना. त्यामुळे तुम्ही ते पडताळू शकत नाही. जर एका रांगेत तुम्ही सारे सरपंच बसवलेत तर तुम्हाला कळेल, प्रत्येकाला जागेवर विचारलं तर तुम्हाला कळेल, पण तेही बंद दाराआड विचारावं लागेल, कारण खुल्यामध्ये हे सांगणारच नाहीत. कारण ग्रामपंचायतीचा विकास करून घेणं हे या सरपंचांचं आद्य कर्तव्य असतं. पुढे ऐका, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये हे सारे सरपंच हतबल दिसून येतात. निवडणुकांच्या नंतर निवडून आलेले सरपंच हतबल दिसून येतात, कारण त्यांना जर ह्यांच्याशी दुश्मनी घेतली तर भविष्यातली 5 वर्ष ग्रामपंचायतीत काढणं कठीण जातं. 1 रुपयाचा निधी येऊन देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही चिन्ह नसल्यामुळे हे मोजूच शकत नाही. पुढे एक सांगतो, एका वृत्तवाहिनीला, समजा एक उदाहरण घ्या, एका वृत्तवाहिनीला एकाने एक असा आकडा सांगितला, होय मी या अमुक गटाबरोबर आहे, आणि दुसऱ्या वृत्तवाहिनीला त्याच व्यक्तीने मी ह्या गटाबरोबर नाही, म्हणजे त्याच व्यक्तीने जर असं सांगितलं मी ह्या गटाबरोबर नाही, तर तिथे आकडा 0 दाखवला जातो आणि पहिल्या वृत्तवाहिनीने आकडा तो 1 दाखवलेला असतो.
दोघेही व्हेरीफाय करू शकत नाहीत, दोन्ही वृत्तवाहिन्या व्हेरीफाय करू शकत नाहीत. त्यामुळे काहींचा आकडा अप दिसतो, काहींचा आकडा डाऊन दिसतो. आणि ज्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस त्यांच्या बैठका होतात, सकाळी एक आकडा सांगितलेला असतो, पण संध्याकाळी जर त्यांच्यात काही निर्णय झाले तर ते त्यांचा पाठिंबा काढूनही घेतात. कारण मगाशी जे मुद्दे सांगितले, ग्रामपंचायतीच्या हद्दीत कुठली कामं असतात, त्या मुद्द्यांवर जो माणूस सपोर्ट करेल, जो आमदार सपोर्ट करेल, त्याला मदत करणार, नाहीतर नाही करणार. आणि काही वेळा असं होतं, सकाळी दुपारी संध्याकाळी निर्णय बदललेले असतात, तोपर्यंत मीडियाने आकडेवारी सांगून देखील टाकलेली असते. मग मीडिया परत जाऊन ती आकडेवारी रेक्टिफाय करत नाही, की बाबा सकाळी ह्या आमदाराने किंवा माफ करा ह्या सरपंचाने या अमुक एका गटाला सपोर्ट दाखवला होता, पण संध्याकाळी हा आता करत नाही म्हणून आम्ही आमच्या आकडेवारीतून एक वजा करतोय, असं होत नाही. तुम्हाला जर अखेरची आकडेवारी काढायची असेल तर तुम्हाला जवळपास वर्षभर थांबावं लागणार. कारण ह्या वर्षभरात या सरपंचांची पाठिंबे सगळ्यांशी बदललेले असतात. बरं, सरपंचाच्या पाठिंब्यावर आमदार असतो का? तर नाही. सरपंचाच्या पाठिंब्यावर काहीही अवलंबून नसतं. पण तरी देखील हे आकडेवारी दर 2 दिवसांनी बदलत असते, म्हणजे कुठल्या पक्षाला नेमका पाठिंबा. आणि आणखी एक चांगलं तुम्हाला उदाहरण सांगतो. हे सरपंच ज्यावेळेस निवडून आलेले असतात त्यावेळेस ते अर्धे गुलालामध्ये असतात. त्यामुळे मीडिया त्यांना विचारते काय, त्यांना अर्ध काही कळत नसतं. अर्धी लोक झिंगलेली असतात. कुणाला विचारावं, कुणाला नाही विचारावं यापेक्षा तिथले मीडियाचे प्रतिनिधी स्वतःच्या मनानेच निर्णय देऊन टाकतात आणि आकडेवारी तिकडे अपडाऊन करत असतात. मला एक साधं तुम्हाला आणखी सांगायचंय, सरपंचाच्या आकडेवाऱ्यांवर कुठलंही काहीही गणित अवलंबून नसतं. कारण सरपंचाच्या निवडणुका जर निवडणुकाच्या चिन्हावर म्हणजे राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हावर लढल्या गेल्या तर मात्र ती आकडेवारी अंतिम समजून, तर मात्र ती आकडेवारी निर्णायक समजून एखाद्या वेळेस चिंतन करायची वेळ येईल किंवा विजयाचं सेलिब्रेशन करायची वेळ येईल. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि जर सरकारांमध्ये एवढीच धमक आहे ना, जर तुम्हाला निवडणुका ग्रामपंचायतीच्या लावायला जमतायत, कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुका अशा निवडणुका आहेत जिथे तुमची हार जरी झाली ना तरीही तुम्ही म्हणाल की इथे निवडणुकांची चिन्ह नव्हती, पण जीत झाली तर तुम्ही सांगू शकाल. मग तुम्हाला जर अशाच प्रकारची टेस्टिंग करायची तर तुम्ही मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा करून टाका. सबंध राज्यभर जवळपास 14 ते 15 महानगरपालिका आहेत, ज्याच्यामध्ये आता सध्याच्या घडीला मला वाटतं आयुक्त कारभार हाकतायत, प्रशासक कारभार हाकतोय. तर मग तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा करून टाका आणि तिथे ज्यावेळेस अधिकृत चिन्हावर निवडणुका लढल्या जातील आणि त्यावेळेस मात्र आमची आकडेवारी जर अशी काही दिसली ना तर मात्र या ना सांगायला की कुठे आहे विरोधी पक्ष, कोण आहे विरोधी पक्षामध्ये, कुठे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. हा तोच पक्ष आहे जो तुमच्या बुडाखाली भूकंप लावणार आहे आणि सुरुंग लावणार आहे. असे काही अनुभव आमचे स्फोट त्यावेळेस होतील ना, तुमचं बुड शिल्लक राहणार नाही. त्यावेळेस हे महानगरपालिकेच्या निवडणुका न लावणारे आता पंचायतीच्या निवडणुकांमध्ये गुलालावर नाचतायत, डीजेवर नाचतायत, झिंकतायत. त्यांनी फक्त स्वतःची खडी आकडेवारी स्वतःच्या मनाला विचारावी. कारण शेवटी सरकारांच्या मागे हे सारे सरपंच जाणार. सरपंच म्हणणार हो साहेब मी तुमचाच, कारण सरकार तुमचं आहे ना. तुमच्या ह्या सरकारांच्या जीवावर तुम्ही सारी संस्था नाचवल्यात. हे सरपंच काय चीज आहे, हे सरपंच तुमच्या मागे बोलणारच. पण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने या महानगरपालिकेच्या, विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस मात्र हीच ग्रामपंचायतीची जी अपक्षांच्या म्हणजे चिन्ह, राजकीय पक्षाच्या चिन्हाच्या व्यतिरिक्त मतदान दिलेली मंडळी सारीच्या सारी शिवसेनेच्या बाजूने अधिकृत मत देतील आणि त्यावेळेस तुम्हाला तोंड लपवायला देखील जागा नसेल. हे मात्र आजच नक्की सांगतो. एवढंच बोलतो. शिवसैनिकांनो, सर्वसामान्य नागरिकांनो, या ग्रामपंचायतीच्या निकालांकडे तुम्ही वेगळ्या अर्थाने पाहू नका. उलट एक गोष्टीचा विचार करा, जेवढ्या तिकिटांवर आपण लढलो देखील नव्हतो. कारण ह्या निकालांच्या आधी काही मीडियाने सांगितलं शिवसेना 100च ग्रामपंचायतीत लढते, शिवसेना 80च ग्रामपंचायतीत लढते. मला त्यांना देखील हा प्रश्न विचारायचा आहे, जे म्हणाले 100, 80, अरे आता तर आमचा आकडा 150, 250 दाखवतोय. मग हे लढल्या कमी जिंकले जास्त कसे काय? याच्यातूनच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. लढलेल्या जागा जर 100 आणि 80च्या असतील आणि जिंकलेले 150, मी तर म्हणतो त्या 150 पण दाखवू नका. तुम्ही तिथे 0 असा आकडा टाकायला पाहिजे होता मीडिया. कारण 0 टाकला असतं शिवसैनिकांना अजून वाईट वाटलं असतं. 0च टाकून द्यायचा, आकडाच टाकायचा आहे, कमीच टाकायचं, 0 टाकायचा किंवा वजामध्ये आकडा टाकून द्यायचा. हे 100-150 तरी कशाला टाकायचे? आणि गरज नाही अशा आकड्यांची. तिथे ग्रामपंचायतीतल्या त्या सरपंचाच्या मार्फत त्या गावचं काम होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आम्हाला माहिती आहे आम्ही कुठल्या जागेवर आहोत आणि जनतेच्या मनात आम्ही कुठल्या जागेवर आहोत. त्यामुळे तुमच्याकडच्या ह्या आकडेवारींची आम्हाला गरज नाही. एवढंच सांगतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो. अजिबात तुमच्या मूळ उद्देशापासून हटायचं नाही आणि मनामध्ये कुठला संभ्रम येऊ द्यायचा नाही. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.